ज्याला खायला आवडतं त्याला पुण्यात कसलीच मर्यादा नाही। सकाळी उठल्यानंतर नाश्त्याला एफसी रोडच्या अण्णापासून ते वैशाली आणि गुडलक कॅफे मधील बन मस्का, बन ऑमलेट आणि इराणी चहा, विमाननगरचा प्रसिद्ध द रामेश्वरम कॅफे इथून सुरू केली तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाला चिकन मटन मध्येही पर्याय आहेत। मग यात कर्वेनगर आणि अलका चौकातील मसाला चिकन थाळीसाठी प्रसिद्ध असलेली साईनाथ खानावळ, एफसी रोड आणि विमाननगरचं सुरवेज प्युअर नॉनव्हेज असे कित्येक पर्याय तुम्हाला मिळतात। सदाशिव पेठेत असाल तर मिलन आणि आवारे खानावळ हे सुद्धा पर्याय बऱ्याच जणांना आवडतात। सकाळी नाश्त्याला साऊथ इंडियन पासून ते आपल्या मिसळ पर्यंत आणि दुपारच्या जेवणात चिकन पर्यंत सगळं ठीक वाटतं। पण पुण्यात मटण खायचं तर प्रत्येकाला दोन प्रश्न पडतात, बोलायचं की बोकडाचं। घाटावरचा माणूस हमखास बोकडाचं मटण खातो, पण पुणेच काय, आजूबाजूच्या परिसरात तालुक्यातही बहुतांश ठिकाणी बोलाई मटण दिलं जातं। तुम्हाला जर पुण्यात मटण खाणं अधिक सोपं बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आम्हाला सबस्क्राईब जरूर करा। यातलं शेवटचं नाव हे तुम्हाला कन्फ्यूज करणारं असलं तरी त्याविषयी मी सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे पुण्यात चिकन खाण्याचे बरेच पर्याय आहेत, पण ज्यांची जास्त चर्चा होते त्यात साईनाथ खानावळ आहे, जी सध्या अनेकांना आवडते। साईनाथ खानावळच्या शाखा अलका चौक आणि कर्वेनगरसह बाणेर अशा विविध भागातही आता खुल्या झाल्यात आणि त्या अजूनही वाढवल्या जात आहेत। कोल्हापुरी पद्धतीने मसाला चिकन आणि त्यात लेग पीस, भाकरी आणि अनलिमिटेड रस्सा, तेही फक्त 300 रुपयात। हे साईनाथ खानावळचं वैशिष्ट्य असल्यामुळे पुण्यातला युवा वर्ग जास्त पसंती देतो। पुण्यात चिकन खाण्यासाठी सुरवेज प्युअर नॉनव्हेज यांच्याही बऱ्याच शाखा आहेत, मात्र अनेक जण या हॉटेलला ओव्हररेटेड असे म्हणतात। पण गेल्या काही वर्षात या हॉटेलने आपला विस्तार केलाय आणि बऱ्याच शाखाही सुरू केल्यात। गर्दी आजही कायम असते, पण आता बरेच पर्याय खवय्यांना मिळायला लागल्याने कदाचित सुरवेजकडे लक्ष कमी झालं असावं। मात्र सुरवेज पुण्यातला तो पर्याय आहे ज्या काळात अनलिमिटेडचे पर्याय लिमिटेडच होते। सदाशिव पेठेतही चिकनसाठी मिलनसह आवारे खानावळ हे पर्याय मी सुरुवातीलाच सांगितलेच। मात्र चिकन पेक्षा अनेकांना मटण जास्त आवडतं। जसं मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात ढवारा मटण प्रसिद्ध आहे, तसंच पुण्यातल्या मटणाचीही वेगळीच चव आहे। विदर्भात वराडी स्टाईल आणि नागपुरात सावजी मटणची जशी हवा असते तशीच पुण्यातल्या मटणाचीही क्रेज असते। पुण्यात मटणासाठी हॉटेल शोधायला गेलात तर ढीगभर मिळतील, मात्र त्यात कुठे बोलाई आणि कुठे बोकडाचं मटण हे शोधणं जास्त आव्हानात्मक असतं। जास्त पर्याय न सांगता फक्त 4 ते 5 पर्याय मी तुम्हाला या व्हिडिओत सुचवणार आहे। तुम्हाला बोलाई मटण खायला हरकत नसेल आणि खेड शिवापूरकडे जाणार असाल तर पहिला पर्याय हा जगदंबा मटणचा हमखास आहे, जो पुणेकरांना सांगण्याचीही गरज नसते। एक काळ होता जेव्हा पुण्यात प्रसिद्ध मटण म्हटलं की जगदंबा असं कोणीही बोलून जायचं। जगदंबाची एवढी हाईप वाढली की वीकेंडला जर इथे जेवायला गेलं तर एक तास वेटिंगवर राहावं लागायचं। प्रचंड गर्दी असल्यामुळे कर्मचाऱ्याने आपल्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, तर चव चांगली असल्यामुळे दुसऱ्यांदाही ग्राहक इथेच जायचे। जगदंबाचा रस्सा आणि मटण ही पुणेकरांची आवडती थाळी बनली। मात्र जसा काळ बदलत गेला तसा जगदंबा हॉटेलला पर्यायही तयार झाले आणि स्पर्धा वाढली। मात्र या स्पर्धेतही जगदंबाने आपलं स्थान टिकवून ठेवलंय आणि मटण खाण्यासाठी इथेही तेवढीच गर्दी असते। सोशल मीडियावर लोक जेव्हा पुण्यातील सजेशन एकमेकांना सुचवतात तेव्हा जगदंबाचं नाव हमखास असतं, पण तिथली गर्दी आणि यापेक्षाही जास्त पर्याय नेहमी सुचवले जातात। याच भागात अजून एक हॉटेल आहे, ते जय भवानी। बोलाई मटणासाठी प्रसिद्ध असलेल्या या हॉटेलातही अशीच गर्दी असते आणि पुण्यातील जुन्या हॉटेल्स पैकी हे एक आहे। हे हॉटेलही आपला रस्सा, उकड आणि मटण भाकरीसाठी प्रसिद्ध आहे। जगदंबाप्रमाणेच या हॉटेलवरही तेवढीच गर्दी असते आणि लोक नियमितपणे इथे येतात। सामान्य लोकांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटीही या हॉटेलला येऊन गेल्याचे फोटो लावलेले तुम्हाला एंट्री केली की लगेच दिसतात। मात्र ज्याला बोकडाचं मटण हवंय त्याचा कदाचित इथे हिरमोड होऊ शकतो। खेड शिवापूर हा भाग मटन स्पेशल हॉटेलसाठी प्रसिद्ध आहे, मात्र बोकडाचं मटण देणारे मोजकेच हॉटेल या भागात मिळतील। खेड शिवापूरचा टोल नाका ओलांडून तुम्ही पुढे सातारा जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर मात्र तुम्हाला बोलाईऐवजी बोकडाचं मटण मिळतं। या भागात सुरवेज हॉटेलही आहेच, शिवाय काही स्थानिक पर्यायही गेल्या काही वर्षात तयार झालेत। मात्र जय भवानी आणि जगदंबा यांनी आपलं स्थान आजही टिकवून ठेवलंय। आता काही ग्राहक या हॉटेलला ओव्हररेटेड का म्हणतात त्यावर तुमचा अनुभव सांगाच,
पण अजूनही महत्त्वाचे 3 हॉटेल मी तुम्हाला सांगणार आहे, जिथे तुम्हाला पुण्यातही बोकडाचं मटण दिलं जातं. यात पहिला पर्याय आहे अर्थातच संदीप हॉटेल. अहिल्यानगर मधील या प्रसिद्ध हॉटेलने गेल्या काही दिवसात पुण्यातही जेएम रोडसह हडपसर आणि पुनावळे या भागातही आपल्या ब्रांच सुरू केल्यात आणि नगर सारखीच गर्दी इथेही असते. संदीप हॉटेलची नगर पासून ओळख ही खरं तर उक्कड स्पेशल हॉटेल आहे. मात्र या हॉटेलने गेल्या काही वर्षात नवनवीन रेसिपी आणल्यात, ज्यात खरडा मटण पासून ते मटण अळणी, भाकरी आणि रस्सा, व्हेज मध्येही शेवगा हंडी असे बरेच पर्याय उपलब्ध करून दिलेत. जरी तुम्ही ग्रुपमध्ये जेवायला गेलात आणि एखादा मित्र किंवा मैत्रीण शाकाहारी असेल तरी इथे अडचण होत नाही. मात्र नगरच्या तुलनेत पुण्यात या हॉटेलमधील पदार्थांच्या किमती काही प्रमाणात जास्त आहेत. पण जिभेसमोर पैशांचं मूल्य नसतं असं म्हणतात, त्यानुसार इथली गर्दीच सगळं काही सांगून जाते. इथे बोकडाचं आणि बोलायचं असे दोन्ही प्रकारचे मटण डिश मिळतात आणि कोणतं हवंय ते आधीच तुम्हाला विचारलंही जातं. इथे थाळीपेक्षा मटण हंडीवर जास्त भर दिलेली सोयीचं ठरतं. संदीप नंतर अलीकडच्या काळात भुजबळ बंधू हॉटेलही पुण्यात मटणासाठी ओळखलं जातंय. कर्वेनगर मध्ये या हॉटेलची शाखा आहे आणि बोकडाचं मटणही इथे मिळतं. शिवाय मटण अळणी आणि मटण रस्सा यासाठी इथे चांगली गर्दी होते. भुजबळ बंधूंचं हॉटेल नाशिक पुणे महामार्गावरही आहे. मात्र पुणे शहरात सुरू केलेल्या शाखेलाही चांगली पसंती मिळताना दिसते. मटण खाण्यासाठी भुजबळ बंधूंनंतर अलीकडच्या काळात जगदंबा हॉटेल नंतर आता नंबर लागतोय तो जगदंब हॉटेलचा. पुण्यात बोकडाचं मटण देऊ असं खात्रीने सांगून सोलापूरमधील व्यक्तीने जगदंब नावाने हॉटेल चेन सुरू केली. जगदंबच्या थाळीत सुकं मटण, रस्सा, भाकरी, इंद्रायणी भात असे 4 ते 5 प्रकारचे पदार्थ दिले जातात आणि बोकडाचं मटण मिळण्यासाठी हे पुणेकरांचं आवडीचं ठिकाण बनताना दिसतंय. जगदंबने वाकडमध्ये 2 आणि त्यानंतर नवले ब्रिज जवळ 1 शाखाही सुरू केली आहे. या हॉटेलमध्ये बैठक व्यवस्था जरा आगळी वेगळी आहे आणि प्रशस्त हॉटेल बनवण्यात आलंय. पुण्यात बोलायचं की बोकडाचं मटण खायचं हा प्रश्न सोडवण्याचा ज्या हॉटेल्सनी सर्वात पहिला प्रयत्न केला त्यापैकी जगदंब हॉटेललाही एक मानलं जातं. आधीपासूनच जगदंबा हा ब्रँड होताच, पण आता बोकडाचं मटण देण्यासाठी जगदंब या हॉटेलनेही आपल्या शाखा वाढवल्यात. या व्हिडिओ व्यतिरिक्त पुण्यातले अजूनही हॉटेल कमेंटमध्ये नक्की सुचवा आणि तुमचे अनुभवही इतरांसाठी शेअर करा.